अ आणि ब यांनी व्यवसायात अनुक्रमे 50,000 रुपये आणि 80,000 रुपये गुंतवले. एक वर्षानंतर एकूण नफा 13,000 रुपये झाला. तर बच्या नफ्यातील वाटा किती? A 7,000 billion Indian rupees, 8,000 Indian rupees C, 8,500 Indian rupees D, 9,000 Indian rupees C, 8,500 Indian rupees. अ ब आणि क यांनी 6:04 और 5 सेकंड या प्रमाणात भांडवल गुंतवले. जर एकूण नफा 30,000 रुपये असेल तर बला किती मिळेल? A 8,000 billion Indian rupees, 9,000 Indian rupees C, 10,000 Indian rupees D, 12,000 Indian rupees B, 9,000 Indian rupees. अने 24,000 रुपये आणि बने 36,000 रुपये गुंतवले. बने अपेक्षा 3 महिने जास्त गुंतवणूक ठेवली. नफ्याचे प्रमाण काय? At 2:3 B, 3:4 C, 1:2 D, 4:5 B, 3:4. अने 40,000 रुपये 9 महिन्यांसाठी आणि बने 30,000 रुपये 1 वर्षासाठी गुंतवले. एकूण नफा 9,000 रुपये असेल तर अचा वाटा किती? Up 3,600 billion Indian rupees, 4,000 Indian rupees C, 4,200 Indian rupees D, 4,500 Indian rupees C, 4,200 Indian rupees. अ आणि ब यांनी अनुक्रमे 20,000 रुपये आणि 30,000 रुपये गुंतवले. 4 महिन्यांनी क 20,000 रुपये घेऊन सामील झाला. वर्षाखेर 26,000 रुपये नफा झाला तर कचा वाटा किती? Up 4,000 billion Indian rupees, 5,000 Indian rupees C, 6,000 Indian rupees D, 8,000 Indian rupees B, 5,000 Indian rupees. 5 संख्याची सरासरी 40 आहे. पहिल्या 3 संख्याची सरासरी 42 आणि शेवटच्या 3 संख्याची सरासरी 37 आहे. तिसरी संख्या किती आहे? At 41 B, 40 C, 38 D, 35 A, 41. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 150 सेमी आहे. जर शिक्षकाची उंची धरली तर सरासरी 151 सेमी होते. तर शिक्षकाची उंची किती आहे? A, 190. नी B, 190.5. नी C, 190.8. नी D, 191. नी D, 191. नी 4 सलग सम संख्याची सरासरी 27 आहे. तर त्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? A, 30 B, 32 C, 34 D, 28 A, 30. 10 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 70 आहे. जर 2 विद्यार्थ्यांचे गुण 65 आणि 75 काढले गेले तर उरलेल्या विद्यार्थ्यांची नवीन सरासरी किती होईल? At 70 B, 69.5 C, 70.2 D, 68 A, 70. एका क्रिकेट खेळाडूची 10 धावांतील सरासरी 50 आहे. पुढील डावात त्याने 70 धावा केल्यास त्याची नवीन सरासरी किती होईल? At 51 B, 52 C, 53 D, 54 B, 52. ए एका कामाला 12 दिवसांत पूर्ण करतो. बी तेच काम 16 दिवसांत करतो. दोघे मिळून किती दिवसांत काम पूर्ण करतील? A, 6.5 B, 7 C, 6.86 D, 7.5 C, 6.86. 15 कामगार 20 दिवसांत काम पूर्ण करतात. 10 कामगार कमी असतील तर काम किती दिवसांत पूर्ण होईल? A, 25 B, 30 C, 32 D, 35 B, 30. एक ट्रेन 180 किलोमीटर अंतर 60 किमी वेगाने पार करते. जर वेग 20% ने वाढवला तर नवीन वेग ए 2 तास बी 2.25 तास सी 2.5 तास डी 3 तास उत्तर ए 2 तास. ए एक काम 8 दिवसांत पूर्ण करतो. बी 12 दिवसांत. 4 दिवस एकत्र काम केल्यावर उरलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल? A, 3 B, 4 C, 5 D, 6 C, 5. एका पाईपने 12 तासात तलाव भरतो. दुसऱ्या पाईपने 16 तासात. दोन्ही पाईप एकत्र किती वेळात तलाव भरतील? ए 6.8 तास बी 7 तास सी 6.86 तास डी 7.2 तास उत्तर सी 6.86 तास. 10,000 रुपये रकमेवर 5% वार्षिक सर व्याज दराने 3 वर्षांपर्यंत व्याज किती? Up 1,500 billion Indian rupees, 1,550 Indian rupees C, 1,600 Indian rupees D,
1,650 Indian rupees, A, 1,500 Indian rupees, equals P times R times T slash 100 is equal to 10,000 times 5 by 3 slash 100 equals 1,500 Indian rupees. 12,000 रुपये वर 10% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षांनी रक्कम किती होईल? 14,520 billion Indian rupees, 14,400 Indian rupees C, 14,640 Indian rupees D, 14,600 Indian rupees A, 14,520 Indian rupees, equals P, 1 plus or slash 100, caret T equals 12,000 times 1.1 times 1.1 is equal to 14,520. 8,000 रुपये वर 6% वार्षिक सर व्याज दराने 4 वर्षांनी व्याज किती होईल? A. 1,920 B, 2,000 C, 1,8 cents D, 2,050 A, 1,920 C égale 8,000 fois 6 fois 400 égale 1,920. 15,000 रुपये चक्रवाढ व्याज दर 5% 2 वर्षांसाठी वार्षिक कंपाऊंडिंग अंतिम रक्कम किती? 16,500 billion Indian rupees, 16,875 Indian rupees C, 16,800 Indian rupees D, 16,900 Indian rupees B, 16,875 Indian rupees, equals 15,000 times 1 plus 0.05, caret 2 equals 15,000 times 1.1025 equals 16,875 Indian rupees. 20,000 रुपये वर 8% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षांनी रक्कम किती? 25,000 billion Indian rupees, 25,973.44 Indian rupees C, 25,500 Indian rupees D, 26,000 Indian rupees B, 25,973.44 Indian rupees, equals 20,000 times 1.08, caret 3 is almost equal to 20,000 times 1.2597 is almost equal to 25,973.44 Indian rupees. एका तक्त्यात विद्यार्थ्याचे गुण दिले आहेत. विद्यार्थी गुण A 75 B 80 C 85 D 90 E 70. सर्व विद्यार्थ्यांची सरासरी गुण किती? डी 82 सी 81 बी 80 ए 78 उत्तर सी 80 एकूण गुण 75 प्लस 80 प्लस 85 प्लस 90 प्लस 70 400 सरासरी 400 बटा 5 80. वरील तक्त्यानुसार सर्वाधिक गुण कोणाचे आहेत? D, DC, CB, BA, A, D, D. जर कीचे गुण 10 ने वाढवले तर नवीन सरासरी किती होईल? डी 84 सी 83 बी 82 ए 81 उत्तर सी 83 नवीन गुण 70 प्लस 10 80 नवीन एकूण 410 नवीन सरासरी 410 5 82. एक बार चार्ट मध्ये 5 वस्तूंचे विक्री प्रमाण अनुक्रमे 20 30 40 50 60 दाखवले आहे. सरासरी विक्री किती? D 45C 44B 42A 40A 40 equals 200 divided by 5 is equal to 40. वरील बार चार्टनुसार सर्वात कमी विक्री कोणाची आहे? डी 4 वा वस्तू सी 3 वा वस्तू बी 2 वा वस्तू ए 1 वा वस्तू उत्तर ए 1 वा वस्तू 20 विक्री. उत्तर त्रिकोण बाकी गोल. घन घनाभ वर्तु घड्या त्रिकोण चौकोन वर्तु उत्तर घड्या उपकरण बाकी भौमितीय आकृति. डी सी बी ए उत्तर डी त्रिकोण चौकोन 3 बी चौकोन चौकोन. डी सी बी ए उत्तर सी साम्याचा रंगक्रम. डी सी बी ए उत्तर बी चौकोनाच्या पुनरावृत्तीचे नियम. डी सी बी ए उत्तर बी काय पांढरे चौकोन क्रम. डी सी बी ए उत्तर सी त्रिकोण चौकोन 3 डी चौकोन चौकोन. 749 9 D 90C 79B 72A 81 A 81 7 superscript 2 equals 49 9 superscript 2 equals 81. D 250C 175B 200A 225 A 225 12 superscript 2 equals 144 15 superscript 2 equals 225. 2 8 3 D 12C 27B 9A 6C 27 2 superscript 3 equals 8 3 superscript 3 equals 27. 636 8 D 72C 56B 64A 48B 64 6 superscript 2 equals 36 8 superscript 2 equals 64. मुंबई पुणे दिल्ली वाराणसी उत्तर दिल्ली बाकी सर्व महाराष्ट्रातील शहरे. गुलाब जास्वंद चंपा तुस उत्तर तुस औषधी वनस्पती बाकी फुले.
अपल मंगो बनाना कार उत्तर कार नाही। रविवारी सोमवारी अप्रैल बुधवारी उत्तर अप्रैल महीना बाकी दिवस। पृथ्वी मंग गुरु सूर्य उत्तर सूर्य तारा बाकी ग्रह। उत्तर बाकी सर्व चौकोन। उत्तर त्रिकोण बाकी वर्तुए। घन वर्तु गोवा घनाभ उत्तर वर्तु 2D बाकी 3D। उत्तर बाकी तिरकस चिन्ह हासर। उत्तर बाकी रंगीत चौकोन। सकाळी 3 वाजता घंटे व मिनिटांचे काटे यामधील कोण किती? D. 85 degrees Celsius, 80 degrees B, 75 degrees A, 90 degrees. यामधील कोण किती? D. 100 डिग्री C, 95 डिग्री B, 90 डिग्री A, 97.5 डिग्री उत्तर A, 97.5 डिग्री घंटा 1030 प्लस 150.5 307.5 डिग्री मिनट 156 90 डिग्री फर्क 307.5 90 217.5 छोटा कोण 360 217.5 142